दादा 2 थाळी द्या, एकदम गरम गरम। तुम्ही बसा ना। नाही नको। अहो बसा हो। आता हे कशाला? मला खूप भूक लागली। तिकडे हॉटेलमध्ये नीट जेवताच आलं नाही। तुम्हालाही भूक लागली असेल ना? मला माहिती आहे तुम्हालाही खूप भूक लागली। सांगा आता मला, असे गप्प गप्प का आहात? आता असे गप्पच राहणार आहात का? मित्र आहोत ना आपण, मग सांगा ना मला प्लीज। अंजली बाई, आपण खरंच दोस्त आहोत का हो? पण मला असं काही वाटत नाही। तुम्ही शिकलेल्या, फार दिल्ली पतोर शिकलेल्या, एकदम हायफाय, तुमचे तिकडचे दोस्त भी एकदम हायफाय, आणि मी साधा आपला गावाकडचा। हाव, तुमच्यासाठी मी आज हायफाय नवीन कापड घातली, हॉटेलला जेवायला बी आलो, हायफाय वागायला बघितलं, पण समजत इसकटलं बघा। आणि माझ्यामुळे तुमच्या जेवणाचा पचका बी झाला। चुकलं माझं? तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांसारखं हायफाय वागणं, त्यांच्याशी दोस्ती जमणं, हे आधी कळायला पाहिजे होतं मला। मला यायलाच नको होतं तुमच्या बरोबर। अंजलीबाई, लई मोठी चूक झाली माझ्याकडनं, मला माफ करा। तुम्ही आधी खाली बसा, आधी खाली बसा। हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? ते हॉटेल, हे कपडे, मोठमोठ्या गप्पा, यातलं मी तुम्हाला काहीच करायला सांगितलं नव्हतं। या अशा गोष्टींमुळे मैत्री होते असं का वाटलं तुम्हाला? त्या कल्पेशकडे बघून तुम्ही आपल्या मैत्रीची किंमत का ठरवताय? तुमच्या मैत्रीची तुलना त्याच्या मैत्रीशी का करताय? राणाजी, तो खूप वेगळा आहे आणि तुम्ही खूप वेगळे आहात। तुम्हाला या असल्या कपड्यांची आणि शोबाजीची काहीच गरज नाहीये। तुम्ही मनाने निर्मळ, स्वभावाने सच्चे आणि प्रामाणिक आहात। तुम्ही जसे आहात, साधे आहात आणि तसेच मला आवडता। तुमच्या या साध्या आणि छान स्वभावातच माझा जीव गुंतलाय। तुम्हाला खरं सांगू, माझा सगळ्यात जवळचा आणि छान मित्र जर कोणी असेल तर तो तुम्ही आहात।
आता नीट जेवा, नाहीतर तुमची ही मैत्रीण रागवेल तुमच्यावर. आता नीट जेवा, नाहीतर तुमची ही मैत्रीण रागवेल तुमच्यावर. चांगली हाय काय र? लई चांगले आहेत. भिजू द्यायला येळच नाही मिळाला बघ. काय र, मऊ हाय काय कडक हाय? वाटायला कडक वाटतात, पण लई मऊ आहेत बघ. तसं तुझं आणि हिचं वाकडं, पण म्हणलं काहीतरी वेगळं करावं. जगा वेगळ्या साहित्या, आणि माझं काय कधी वाकडं नव्हतं त्यांच्या संगत. जेव्हापासून ते आलेत लई पटल्यात आपल्याला. राणा, हे राणा, नाही सगळ्या जगाला आहो जाऊ म्हणतोय, म्हणून या खिचडीला बी आहो जाऊ म्हणतोय. होय, काय जगा वेगळंच बघ तुझं. वाढू का अजून? नाही नको, ते खिचडी खाऊ वाटत नाही मला. अरे आता तर म्हणलास की चांगली हाय, मऊ हाय, लय पटतय म्हणून. ताळक असं का खुळ झालंय बघावं तर अंजलीबाईंचा विचार येतोय डोसक्यात. काय रे, काय चाललंय एवढं डोसक्यात तुझ्या? कुठं काय, काय नाही. खरंच नव्ह? ज्या माणसानं तुझ्या आयुष्यात हसू आणलं, तो माणूस आयुष्यभर तुझ्या संगतीत राहावं बघ. आता आणि कोण माणूस आलाय बैलाच्या संगतीला? राणा, खिचडी आणू आणि जरा. नाही नको, बस. भारतातलं साक्षरता प्रमाण वाढलं, निरक्षरता घटली. अरे वा, भारताची प्रगती होती. चांगलंय. राणा भाऊजी, राणा भाऊजी, तुम्ही बी आता 4 पुस्तकं शिकून घ्या. अहो नाही, अडाणी माणसांच्या मागं 1760 इग्न लागतात. आता कालच बघा की, काल कशी गोची झाली का नाही तुमची? झाली खरी. तरी बरं, 4 चांगल्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवल्या होत्या. कल्पेश पाहुण्यासमोर तुम्ही आपली इज्जत राखली ना? हा, हे एकदम बेस्ट झालं बघा. तुमची तयारी करून घेतली ती काही उगाचच व्हय? तुमचा मान तेव्हा आमचा मान आहे. उद्या जर तुम्हासनी कुणी गावठी अडाणी म्हणालं तर ते आम्हाला अजिबात खपायचं नाही बघा. राणा भाऊजी, काल तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत होता खरं, पण हिता आमच्या जीवाचा घोर सुटत नव्हता बघा.
सारखं आपलं मनात एकच, राणा भाऊजींचं काय झालं असल, त्यांचा हसू तर झालं नसल नव? तसं झालं जरा. काय सांगतायसा? हसू झालं वय? पण म्हणजे नेमकं काय झालं सांगा बरं जरा. ते अहो वहिनी, एक तर ते असं चकचकीत हॉटेल बघून माझ्या मनावर वजच आलं होतं बघा. अहो लई हुडकत हुडकत कसं बस मी जेवणाच्या टेबलावर बी पोचलो. ते कल्पेश पाहुणं अहो, कसलं फाडफाड इंग्रजी बोलतात. हे खतरनाक. इंग्रजी बी जेवण मागवलं दंडन. काय सांगतायसा? हा पण मग यात हसू कसं काय झालं बरं? साहेब, मला कुठं खाता येते असलं काय. सांडलं की समजा अंगावर. अरे देवा, घाबरला नाही ना व तुम्ही? नाही वहिनी, मी बी लायची वाट. मी सांगितलं तसं शहरी वागलो, रुबाब बी झाडला. पण पण हसू व्हायचं ते झालंच बघा. हॉटेलातली समधी माणसं माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेनं बघत होती. राणा भाऊजी, समजे आमची चूक झाली बघा. वय आम्ही तुम्हाला खरं तर नीट शिकवायला पाहिजे होतं. आमच्यामुळं आमच्या राणा भाऊजींना. नाही वहिनी, अहो तुम्ही उगा मनाला लावून घेऊ नका. तुम्ही समज बरोबर सांगितलं होतं. माझ्यासारख्या आडण्याला कुठे येते असं हायफाय वागणं. अहो तसं नाही राणा भाऊजी, तरी बी चूक आमचीच आहे की. अजून 4 चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवायला पाहिजे होत्या. आम्ही शिकवल्या असत्या तर तुमचं हसू झालं नसतं. ते नव, पण अंजलीबाई बी लय हसल्या असत्याल नव तुमच्यावर. आव शहराकडल्या शिकलेल्या माणसांना हे असं साध्या भोळ्या माणसांची फजिती झाली की लय हसाई येतंय बघा. अहो वहिनी, तुमचं समज बरोबर आहे, पण एवढं एकच चुकलं बघ. म्हणजे अहो हॉटेलात मला एक अनोळखी माणूस भेटला होता. नाव जॉली नाव होतं त्याचं. हा हो, त्यांनी मला लई धीर दिला, लई समजवलं त्यांनी मला. मग मी अंजलीबाईंशी बोलायला गेलो. अंजलीबाई मला म्हणल्या की असं शहरी वागायची काय बी गरज नाही. मी जसा आहे तसं लई चांगलं आहे. माझ्या साध्या बोळ्या सोबत त्यांचा जीव गुंतलाय म्हणल्या. तोंड देखलं खोटं बोलायची सवयच असते या शहराकडल्या शिकलेल्या माणसांना. अहो नाही वहिनी, अंजलीबाईंचा स्वभाव जगा वेगळा आहे. त्या मनानं लई मऊ आहेत बघा. हाव नाही राणा भाऊजी, दिसतंय तसं नसतंय बघा. नाही वहिनी, तुम्हाला जे दिसतंय तसं काय बी नाही. वहिनी, तुम्ही जेवढी माझी काळजी घेतात ना व, तेवढीच काळजी अंजलीबाई बी घेतात. अहो मला तर त्या आता आपल्या घरातल्याच आहेत असं वाटायला लागले बघा. बरं येऊ काय मी? येतो. सासूबाई, अहो कुठल्या जन्माचा सूड उगवायला असा तुम्ही आमच्यावर? बघतायचा नव तुमचा यो बैल त्या मास्तरनीच्या तालावर कसा नाचायलाय ते. नाही पण बस बस, लय झाला आता. इथनं पुढं तुमच्या या बैलाला आम्ही आमच्या तालावर असा नाचवणार आहे, असा नाचवणार आहे. नाही नाचवलं तर नाव बदला आमचं. અંજલિ, અરે હું શું કર્યું એ તો બોલ. ગોટાડા છે. અરે વોટ હેપન અંજલિ, જસ્ટ ટેલ મી ના બાબા. कल्पेश, मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. ओके बाबा, बोलू नको, पण रिजन तर सांग. काल तुला राणाजींना हॉटेलमध्ये बोलवून तिथे मस्करी करायची काय गरज होती? अरे एवढाचा रिजन याच्यासाठी चिडलाय तू? काय झालं? अरे काय नाही आंटी,
तो राणा आहे ने तो एक तर बॉर्न इडियट आहे बघ. आता काल आमच्या बरोबर आहे ना ते 5 स्टार मध्ये जेवायला आला. काय हॉरिबल कपडे घातले होते. अरे त्याला साधा जेवायचा कशा ते पण नाही माहित. बोलणं तर लांबच्या गोष्ट. आता त्याच्यावर मला हसायला आला तर माझ्या काय चूक आहे. अशी एखाद्याची मस्करी करणं चांगलं नाहीये. अंकल मी कुठे मस्करी केला. ते तोच स्वतःच्या मस्करी करून घेतो. कल्पेश, हा बाबा कल्पेशच. मी खरं सांगते अंजली, मी आहे ना जगभर फिरला पण त्याच्यासारखा मूर्ख माणूस नाही बघितला आज. पाच आता यापुढे तू एकही शब्द बोलायचा नाही. राणाजींबद्दल बोलताना सांभाळून घे. हे मी सांभाळते, आधी तू स्वतःला सांभाळ. मी जेव्हापासून आलाय तेव्हापासून राणा 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 हेच ऐकते मी. ते राणा लागते कोण ग तुझ्या? राणाजी, तुम्ही दोघे लहान असताना ना असेच वाद घालायचा, पण मोठे झालात रे, आता तरी वाद घालणं सोडा. नाही बाबा, तुम्हाला वाटतंय तेवढा साधा विषय नाहीये. याच्यामुळे मी अत्यंत चांगली आणि माझ्या जवळची व्यक्ती गमावली असते. नक्की काय झालंय अंजली? अंजली, चल की जाऊया. अंजली, काही विसरली नाहीस ना? बघ एकदा. आपण अंजलीकडे लक्ष द्यायला हवं. हे सगळं जरा फारच पुढं चाललंय असं वाटतं मला. ए आंटी, हूं पण हीच कहू. अंकल तुम्हाला सांगते, हे अंजलीच्या मनात आहे ना ते राणासाठी जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर आहे बघ. कल्पेश, तू मध्ये न बोललेलंच चांगलं आहे. राणाजी आणि अंजली यांची मैत्री काय आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. आणि राणाजींना समजणं तुझ्या बसची बात नाही. 4 दिवस इथे आलास, राहिलास, पण राणाजींबद्दल सर्व काही समजलं असं नाहीये. राणाजी फार वेगळे आहे. आता कोणता मोठा जगा वेगळा आहे की मला नाही. साहेबराव, मला एक सांग. हा, ते मेनापेक्षा मऊ काय? हा, तुला माहित नाही? अरे मीनापेक्षा मऊ आपल्या अंजलीबाई. हा, बरं ते जाऊ दे. आता हे सांग, साखरेपेक्षा गोड काय? हा, तुला हे पण माहित नाही? अरे आपल्या अंजलीबाई. बर बाबा माझ्या, झालं. साहेबराव, मी वहिनींना बी सांगितलं की अंजलीबाई आपल्या घरातल्या सारख्या वाटतात म्हणून. पण असं कसं काय झालं रे साहेबराव? कालपासून लय अवघडल्यासारखं होते मला. मनात सारखा त्यांचा विचार असतोय साहेबराव. पण काल चूक झाली माझी. काल मी लई तावत त्यांच्या दोस्तीवरती डाऊट घेतला. हा, त्यांनी पण असं तावत जा बोंबलत असं म्हणलं असतं तर काय झालं असतं माझं? अरे त्या नसल्या तर कसं होईल आपलं? हे असं का होतंय काय कळना झालंय बघ. न स्वतःच्या हाताने खाऊ बी घातलं तेव्हा लई भारी वाटलं. पण आता काहीतरी वेगळंच होतंय, एकदम जगा वेगळं. हा, काय समजना झालंय आणि तू बी काय सांगना झालंय. हे साहेबराव, सांग की काय करू? हा, बरकतला विचारू काय? विचारतो. जवळ हे समज काय आहे हे मला कळत नाही तोवर माझं चित्त थाऱ्यावर येणार नाही.